नमस्कार बालमित्रांनो, आज तुमच्यासमोर नाटक सादर करत आहोत. नाटिकेचे नाव आहे बंडूची जाळ. यातील पात्र बंडू. महादेव जगन्नाथ चौधरी. आई अनुष्का ज्योतिबा रणखाम. बंडूची बायको. सचिता बालाजी शिंदे. बंडूची बहीण श्रुती सत्यनारायण रणखाम. आज आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत बंडूची इजा. भाऊची होता बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा. सकाळी उठून लवकर शेताकडे जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचा असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत आणि दुकाटी नाकासमोर चालणारा बंडू. आणि एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर त्याने कुटुंबासाठी नवे कपडे घेतले, स्वतःसाठी इजा शिवली. धोंडूमामाने इजा शिवली खरे, पण जरा अंदाज चुकला. चला तर मग जाऊया बंडूला भेटाया. अरे ही जरा लांब झाली. आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचं म्हणजे? अगं ही जरा 4 बोट कमी करून टाक. घालतेस का? अहो सकाळी आणि काय आहे, जेवण बनवायचं आणि त्याच्या शाळेत जायचं. मला नाही जमणार. सुबे काय रे दादा? ही जरा 4 बोट कमी करून टाक. घालतेस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई काय रे? ही जरा 4 बोट कमी करून टाक. घालतेस का? ठेव तिकडं तुझी इजा. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताची तुकडं पडले आहेत. आईने विजा एका कोणाला टाकली. बंडू हिरमस लावून शेताकडे गेला. सकाळी ती दार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते, दुमडून टाकी घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून कॉलेजला पाठवतो. मी दादा काही काम करू नये. बंडूची बहीण विजारीचे पाय कापते, दुमडून टाकी घालते. उगाच पोराला खेका असले. एवढा राग राग राबतो पोरगा. बंडूची आई विजारीचे पाय कापते, दुमडून टाकी घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू विजारीचे पाय कापतो, दुमडून टाकी घालतो. मी इजा 4 बोट कापली. मी पण. अगं बाया, मी पण इजा 4 बोट कापली. आणि मी पण.